चला गणपती बाप्पासाठी अगदी त्यांचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदक बनवूयात काही मिनिटांमध्ये. नुसतं 10 मिनिटाच्या आत हा मोदक बनवून तयार होईल आणि फ्रीजमध्ये 10 दिवस आरामात टिकेल असाच आज मोदकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये गणपती स्पेशल मोदकची सिरीज आपण चालू केलेली आहे. तर आज पाहतोय आपण दुधाचा मोदक, ते सुद्धा 10 मिनिटात. मोदक पाहता क्षणी तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला वाटत असेल हा माव्याचा मोदक आहे किंवा पनीरचा मोदक आहे, तर असं काहीच नाही आहे. नाही याच्यामध्ये आपण पनीर वापरले, ना मावा वापरलाय, ना दुधाला घंटोन घंटे इथे आटवत बसलेला आहे. तर झटपट अशी मोदकची रेसिपी आहे. चला बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले आपल्याला इथे घ्यायचं आहे एक बाउल आणि बाउलमध्ये घ्यायचं आहे 2 कप दुधाची पावडर. दुधाचे मोदक बनवतोय पण दुधाला आपल्याला आटवायचं नाही आहे, इन्स्टंट बनवायचं आहे, म्हणून आपण इथे वापरलं आहे दुधाची पावडर. आणि याच्यातच आपण घालणार आहे आता अर्धा कप दूध. हे दूध आपण तापवून थंड करून घेतलेलं आहे बघा. आणि या पद्धतीने हे मोदक तुम्ही एकदा बनवून ठेवले की 10 दिवस आरामात टिकतात, पण फ्रीजमध्ये ठेवावे जेणेकरून तुम्हाला 10 दिवस मोदक बनवायचं टेन्शन नाही. एकदाच बनवा, 10 दिवसांचं टेन्शन फ्री व्हा. नवनवीन मोदकच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या तुम्हाला बनवाव्या लागतीलच आणि तुम्ही नकळत का होईना त्या बनवणारच, कारण एवढ्या सुंदर आणि एवढ्या पाहता क्षणी खावासा वाटतील तुम्हालाही, तुमच्या मुलांनाही आणि गणपती बाप्पालाही. अशाच मोदकच्या रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर चॅनलला सध्याच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि रोज तुम्ही नवनवीन मोदक बनवून गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण कराल. तर इथे आपण दुधामध्ये दूध पावडर मिक्स करून साईडला ठेवली. इलायची आणि साखर मिक्सरला दळून घेतली. अर्धी वाटी साखर घेतली होती बघा, त्याच्यात 4 ते 5 इलायच्या घातल्या. छान अशी पावडर तयार करून घेतली. कारण साखर जर अख्खी घातली तर ती वितळत बसायला आपल्याला वेळ जास्त जाईल, म्हणून साखरची पावडर घालूयात. गॅसवरती कढाई ठेवली, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घातलंय. तूप जरूर घाला, त्याने आपल्या मोदकला एक शाईन येईल बघा. आणि जी आपण दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून साईडला ठेवली होती ती घालून घ्या. दूध पावडर दुधामध्ये साईडला याच्यासाठी मिक्स करून ठेवली होती सुरुवातला, कारण थंड्या दुधामध्ये दूध पावडर लगेच मिक्स होतं, त्याच्यामध्ये लम्प्स होत नाहीत. पण ते जर दूध गरम केलं आणि कढईमध्ये आपण दूध पावडर घालून मिक्स करत बसलो तर त्याच्यामध्ये भरपूरशा लम्प्स येतात, गुठळ्या होतात आणि आपलं काम वाढतं. म्हणून आधीच थंड्या दुधामध्ये दूध पावडर मिक्स करून ठेवा, नंतर तूप घालून असं सतत चालवत हे घट्टसर शिजवून घ्या. याने आपला टाईमही वाचेल आणि रेसिपी चुकायचा प्रश्नच येणार नाही. पाहू शकता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंद गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला असं हे गुठळ्या मोडत शिजवून घ्यायचं आहे. शिजवता शिजवता सुद्धा याच्यामध्ये गुठळ्या होतात, म्हणून याला सोडायचं नाही. सतत असं चालवत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता आता जसं जसं आपण हे शिजवणार तसं तसं लगेच हे घट्ट व्हायला लागतं. 2 ते 3 मिनिटात हे असं छान असं घट्ट होतं बघा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला नुसतं 10 मिनिटं लागतील हे मोदक बनवायला आणि 10 दिवस आरामात टिकतील सुद्धा. पाहू शकता इथे छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. 2 मिनिटं झाले असतील जेमतेम. मस्तच पाहू शकता आता कढईला हे सोडत आहे. या स्टेजला इथे आपल्याला याला अजिबातही सोडायचं नाही आहे. पाहू शकता कडेने जे लागलंय ते आपण आता असं याच्यातच घेत आहे आणि आता याच्यात घालायचं आहे आपल्याला वाटून ठेवलेली म्हणजे दळून ठेवलेली साखर. साखर तुम्ही या स्टेजला अख्खी घालू शकता, पण ती मग मेल्ट करत बसायला जास्त वेळ लागेल, म्हणून आपण पावडर वापरली जेणेकरून ती लगेच मेल्ट होते. आणि अर्धी वाटीच का घेतली, कारण दूध पावडरसुद्धा गोड असतं, तर त्याच्यातला गोडवा आणि आपण वरतून जी साखर घातली त्याचा गोडवा, त्यामुळे परफेक्ट असं गोड होतं बघा. पण तुम्हाला जर जास्तच थोडंफार गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण नक्कीच वाढवू शकता. पण साखर घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे थोडंसं पातळसर वाटतं आणि जसं जसं शिजतं तर परत हे असं कढईला सोडायला लागतं. तर चला आता परत हे साखरचं शिजून आपण घेऊयात. मस्तच छान असं घट्टसर झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊयात, थंड करायला ठेवूयात. तर थंड झाल्यानंतर याचे आपण मोदक ओढून घेत आहे.
थोडंसं थंड झालं की व्यवस्थित हे आणखी घट्ट होतं बघा, म्हणून कढईतच जास्त घट्ट करत बसू नका. जास्त जर शिजवत बसलं तर हे दूध पावडरचे मोदक आहेत तर ते खूप जास्त असे चिवट होतील, म्हणून दूध पावडर जास्त शिजवत बसू नका. पाहू शकता मोदक काय मस्त परफेक्ट असा वळला गेलेला आहे. पिस्ता घातला होता मी, म्हणजे मस्तच दिसत आहे आपले मोदक. अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मोदक मिळतात ना पॅकिंगमध्ये, तसाच आपला मोदक झालेला आहे. जणू काही माव्याचाच आहे, पण याच्यामध्ये अजिबातही मावा नाही आहे, दूध नाही आहे ना, आपण याच्यामध्ये पनीर वापरलेला आहे. दूध पावडरपासून बनवले, खूप छान लागतात. दिसतात जेवढे सुंदर, खायला तेवढेच छान लागतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील असेच मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीने हे मोदक जरूर बनवा. आणि जसं मी सांगितलं हे मोदक 10 दिवससुद्धा आरामात टिकतात. तर मग मोदकची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज याला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.